अहम ब्रह्मासी, मी ब्रह्म आहे, असा अनुभव ज्याला आला आहे त्याला अपरोक्ष साक्षात्कार झाला आहे असे समजतात. पाहणारा ईश्वराला पाहतच ईश्वरमय होऊन जातो, तेव्हाच त्याला अपरोक्ष साक्षात्कार होत असतो. सर्वात ईश्वर भरला आहे असा अनुभव घेता घेता जो देवात विलीन होऊन जातो तोच फक्त ईश्वराचे परिपूर्ण स्वरूप जाणू शकतो, ओळखू शकतो. वेदांतात यालाच अपरोक्ष साक्षात्कार म्हणतात. ईश्वर जगात विशिष्ट ठिकाणी आहे हे ज्ञानही अपूर्ण आहे. ईश्वर सर्व व्यापक आहे. तो केवळ एका मूर्तीत वा मंदिरात सामावू शकत नाही. मंदिरात प्रभूचे दर्शन झाल्यानंतर ज्ञानी पुरुष जेथे दृष्टी जाईल तेथे भगवंतच पाहतो. मन जेथे जाईल तेथे त्याला भगवंतच दिसतो. हेच आहे परमेश्वराचे असाधारण दर्शन. जो परमात्मा माझ्यात आहे तोच सर्वांमध्ये आहे. अशा प्रकारे अखिल जगत ज्याला ब्रह्मरूप दिसते तोच ज्ञानी समजावा. अर्थात सर्वांमध्ये परमात्म्याचा अनुभव घेता घेता त्याला आपल्यातही परमात्म्याचा अनुभव येतो. परमात्म्याच्या परोक्ष ज्ञानाने काही विशेष लाभ होत नाही, पण जीव जेव्हा परमेश्वराचे अपरोक्ष दर्शन करून घेतो तेव्हा तो कृतार्थ होतो. ज्ञानी पुरुषाला तर आपल्या स्वतःच्या स्वरूपातही देव दिसत असतो. हेच अद्वैत होय. श्रीकृष्णाच्या लीला याचसाठी आहेत. या लीलांचे चिंतन करता करता गोपींना आपल्या स्वरूपातच परमेश्वराचा अनुभव आला. लाला देखन मै गई, मै भी हो गई लाल. गोपींना आपल्या देहाचे विस्मरण झाले आणि त्या म्हणाल्या, मीच कृष्ण आहे, मीच कृष्ण आहे. आपल्या प्रिय कृष्णाचा सर्व ठायी अनुभव घेणाऱ्या गोपी श्रीकृष्णमय झाल्या. ज्याला आपल्यातच परमेश्वराचे दर्शन होते तोच जीव परमेश्वराशी एकरूप होतो. आपल्या आतच ज्याला परमेश्वर दिसत असतो तो जीव मग परमेश्वरापासून निराळा होऊ शकत नाही. तो ईश्वरात विलीन होऊन जातो. हे श्री भागवताचे फळ आहे. ज्ञानी ज्ञानाने परमात्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेत असतात, तर वैष्णव प्रेमाने परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेत असतात. जय जय राम कृष्ण हरी.